सातारा कोल्हापूर हायवेचं काम संथ गतीनं. ठेकेदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. सातारा कोल्हापूर हायवेचं काम फार संथ गतीनं चालू आहे. त्यामुळे अपघात संख्या वाढ होऊन रोज मृतांची संख्या वाढत आहे. ज्यांनी काम घेतलंय त्या ठेकेदारावर आणि रस्ते विकास महामंडळ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आले. सातारा ते कागलपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. सदर काम संथ गतीनं, त्याचबरोबर कोणत्याही सुरक्षेशिवाय सुरू आहे. यामध्ये पेठनाका ते कागल या टप्प्यातील तावडे हॉटेल ते शिये फाटा, तसेच उजळाईवाडी चौक रस्ता, तसेच मयूर पेट्रोल पंप, कणेरीवाडी हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनलाय. या मार्गावर सातत्यानं अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे राज्याध्यक्ष संजय माने, भारतीय मराठा संघर्ष कृती समितीचे चंद्रशेखर मस्के यांनी केली. मागणीचं निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांना देण्यात आले. या रस्ता रुंदीकरणाच्या मार्गावर 20हून अधिक जणांना अपघाती जीव गमवावा लागलाय. अनेकांना अपंगत्व आलेले आहे व शेकडो लोक जखमी झालेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून तातडीनं कारवाईचे आदेश द्यावेत असंही निवेदनात नमूद केलंय. महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर. आता ते कागल इथे राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. संबंधित ठेकेदार व प्राधिकरणाचे अधिकारी यांनी रस्त्यावर कोणतेही सुरक्षा बोर्ड, रिफ्लेक्टर व इतर सुविधा न केल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेक जण मयत झालेले आहे. आतापर्यंत 30 ते 40 जण या महामार्गाच्या कामावर मयत झाले आहेत. शेकडो जखमी झाले, अनेकांना अपंगत्व आलेलं आहे. तरी संबंधित प्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी प्राधिकरणाचे अधिकारी, रस्ते महामार्ग व ठेकेदार यांच्यावर ताबडतोब मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई करावी. उजळावाडीमध्ये जे आता ब्रिज उकारलेला आहे तिथून मुलांना जायला परीक्षेच्या वेळेला प्रॉब्लेम यायला लागल्यात, अडचणी यायला लागल्यात. आणि हायवेचे पेट्रोलिंग गाडी जी फिरत्या ती माझ्या तर माहितीप्रमाणे फक्त वसुलीसाठी फिरत्या. कारण हायवेवर कुठलेही बोर्ड लावलेले नाहीत, रिफ्लेक्टर नाहीत, काय नाहीत. आणि वसुली करत असल्याशिवाय हॉटेलवाले वगैरे रस्त्यावर बोर्ड लावणार नाहीत. तरी ह्यांच्यावर योग्य ती कारवाई, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जर नोंद नाही झाला तर मृत्युंजय चॅरिटेबल ट्रस्ट, स्वराज्य रहित सेना व पोलीस बॉय संघटनेतर्फे आम्ही हायवेच्या भारतीय रस्ते विकास महामंडळापाशी मोठं जन आंदोलन करणार आहे. ह्याची नोंद प्रशासनाने व शासनाने घ्यावी.